रेड इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी केली धडक कारवाई। 9 डिसेंबर रोजी वणी पोलीस स्टेशन परिसरात घरफोडी गुन्हेगार तपासणी तसेच अवैध धंद्यावर रात्री पाळत ठेवताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कार MH31A 1777 नांदेपेरा रोडने अवैध देशी दारू घेऊन विक्रीसाठी जाणार आहे। मिळालेल्या माहितीनंतर पथकाने क्षणाचाही विलंब न लावता पंचांसह घटनास्थळ गाठले। संशयित वाहन थांबवून चौकशी केली व मोहम्मद इरफान मोहम्मद सिद्दीकी वय 37 राहणार भीमनगर वणी याला ताब्यात घेतले। वाहनांची तपासणी केल्यावर त्यात 90 ml व 180 क्षमतेच्या एकूण 1048 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 43,840 रुपये तर वाहतुकीसाठी वापरलेले वाहन मिळून एकूण 3,43,840 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवत आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन वणी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस जमादार अविनाश सिकराम करीत असून सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, SDPO सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या पथकाने केले। उपसंपादक रवींद्र राऊतसह शहर प्रतिनिधी धनंजय भोयार।